गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बद्दल डिस्कस करायचं आहे. कन्झर्वेशन मीन्स की आपल्याला अँग्युलर मोमेंटम ही कॉन्स्टंट शो करायची आपल्याला तिथे, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला एक छोटंसं एक्सप्रेशन बघायचं आहे. तर आपल्याला माहिती वी नो दॅट एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. आता हा जो आर आहे हा काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि पी जो आहे तो काय आहे, लिनियर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम मग कशाचा प्रोडक्ट झाला, परपेंडिक्युलर डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय लिनियर मोमेंटम. त्यानंतरून हे जे इक्वेशन आहे त्याला आपण डिफरन्शिएट करणार आहे, म्हणजे त्याला चेंज करणार आहे. डिफरन्शिएट मीन्स त्यामध्ये काहीतरी चेंज, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन चॅप्टर तुम्हाला पुढे शिकायला आहे. पण आपल्याला जो बेसिक फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे तो तुम्हाला मी खाली सांगणार आहे की त्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू पुटअप करायच्या, बरोबर. त्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट्स अबाउट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू टी हे इक्वेशन म्हणजे आपण चेंज केलं. कशामध्ये, त्याचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा आहे आपल्याला ह्या इक्वेशनचा. म्हणून आपण इक्वेशन लिहिली डीएल अपॉन डी बाय डी टी म्हणजे चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. डी बाय डी टी म्हणजे चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर. तर आपल्याला आता चेंज कशाचा चेंज काढायचा आहे, काय दिलंय आपल्याला, अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम इथे पुटअप केली. अँग्युलर मोमेंटमचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग डीएल बाय डी टी, बट एल ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, इथे जर आपण पुटअप गेली, काय गेली, आर बार क्रॉस पी बार ही आपण एल ची व्हॅल्यू इथे पुटअप गेली. त्यानंतरून आपल्याला इथे फॉर्म्युला माहिती बाय युझिंग यू इंटू व्ही रूल. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये एक यू इंटू व्ही रूल आहे, तो कसा यूज होतो, एकाला यू कन्सिडर करायचं, एकाला व्ही कन्सिडर करायचं, आणि हा फॉर्म्युला आहे त्यासाठी डी बाय डी टी ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा ऍज इट इज प्लस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला ऍज इट इज. हा त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. मग इथे आपण हे जे इथे दिलेलं आहे यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू पुटअप करू. त्या फॉर्म्युल्यामध्ये एक यू कन्सिडर करून व्ही कन्सिडर करून व्हॅल्यू पुटअप केल्या की तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला तुमचा एक्सप्रेशन भेटतो. मग काय भेटलं आपल्याला, डीएल बाय डी टी इज इक्वल टू डी आर बाय डी टी. जसं की यू आपल्याला माहिती तिथे आपण आर पुटअप केला, डी आर बाय डी टी इंटू पी प्लस डीपी बाय डी टी इंटू आर. व्हॅल्यू पुटअप केल्या आपण त्यामध्ये. पण डी आर बाय डी टी आपल्याला माहिती विथ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम काय आहे, व्हेलॉसिटी आहे. म्हणून डी आर बाय डी टी इज इक्वल टू व्ही पुटअप केला, व्ही बार क्रॉस पी बार प्लस एफ बार इंटू आर बार, बरोबर. पण एफ बार आपल्याला एफ बार कसा आला, डीपी बाय डी टी इज इक्वल टू एफ बार अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. डीपी बाय डी टी इज इक्वल टू एफ बार हे आपल्याला माहिती. पण पी इज इक्वल टू काय आहे, पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. तर यामध्ये पी ची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली, या इक्वेशन मध्ये पी ची व्हॅल्यू पुटअप केली, हा एम जर बाहेर ठेवला आणि असं ऍडजस्ट केला आपण त्याला व्ही क्रॉस व्ही इंटू एम प्लस आर क्रॉस एफ बार. बट व्ही क्रॉस व्ही काय होतं, क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर इज झिरो. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर इज झिरो और डॉट प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर इज 1, बरोबर. मग इथं व्ही क्रॉस व्ही झिरो टाकली. त्यानंतर आपल्याला काय राहिलं इक्वेशन, डीएल बाय डी टी इज इक्वल टू आर क्रॉस एफ. आर क्रॉस एवढंच शिल्लक राहिलं आपल्याला. पण जसं की आपण टॉर्कचं एक्सप्रेशन बघितलं होतं मागचं, त्यामध्ये आपण बघितलं होतं टॉर्क म्हणजे काय आहे, फोर्स इंटू चेंज इन द डिस्टन्स. जे डिस्टन्स आहे डिस्टन्स इंटू फोर्स असं आपण बघितलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे रिजिड ठोकळा घेतला होता आणि याला काहीतरी आपण फोर्स अप्लाय केला होता. याला फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची काही डिस्प्लेसमेंट होतं, ते काही ते काय होतं, चेंज होतो. म्हणून आपण इथं आर इंटू एफ असा फॉर्म्युला वापरलेला आहे. टो इज इक्वल टू आर इंटू एफ. ते तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग डीएल बाय डी टी इज इक्वल टू टो पुटअप टो आला आपल्याकडे. इफ टो इज इक्वल टू झिरो देन द एल इज कॉन्स्टंट. आता जे अँग्युलर मोमेंटम आहे ती आपल्याला कन्झर्व करायची म्हणजेच काय, टी इज इक्वल टू आपल्याला झिरो, जेव्हा झिरो येणार आहे तेव्हाच ती काय होणार आहे, कन्झर्व होणार आहे. म्हणून जेव्हा आपण त्यावरती एखाद्या बॉडीवरती जेव्हा एखादा टॉर्क अप्लाय करणार आहोत, पण जेव्हा आपण एखाद्या बॉडीवरती टॉर्क हा झिरो अप्लाय करणार, म्हणजे टॉर्क अप्लाय नाही करणार त्यावरती, मग तेव्हा टॉर्कची व्हॅल्यू काय येणार आहे, झिरो येणार आहे. तेव्हा जी काही लिनियर मोमेंटम आहे, जी काही अँग्युलर मोमेंटम आहे ती कशी असणार आहे, कन्झर्व असणार आहे. यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की लिनियर अँग्युलर मोमेंटम कन्झर्व कशी दाखवू शकतो आपण, बरोबर. तर यानंतर आपल्याला रोटेशनल मोशन बघायचं आहे.
रोलिंग मोशन बघण्याआधी आपण त्यासाठी याच्यासाठी अँग्युलर मोमेंटम साठी तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले. एक बॅलेट डान्सरचं दिलंय आणि एक डायव्हिंग इन स्विमिंग पूल असे दोन एक्झाम्पल दिले. तर बॅलेट डान्सर तुम्ही बघितलेले असेल सर्कसमध्ये गेल्यावरती काही लेडीज असतात सर्कसमध्ये. ते काय करतात, असे दोन हात वरती करतात, एका पायावरती रोटेट होतात. इथे दाखवलेले काय करताय, एक पाय जमिनीवरती आणि एक पाय असा दुसऱ्या पायावरती ठेवून ते काय करतात, कंटिन्युअसली रोटेशन घेत असतात तिथे. पण जेव्हा ते असे हात लांब करतात, हात लांब केल्यानंतर काय होतं, त्यांचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, कॅपिटल आहे, तो काय होतो, इन्क्रीज होतो. पण जेव्हा त्यांचे हात जवळ असतात किंवा ते वरती करतात आणि गोल गोल रोटेशन मारतात, तर त्यानंतर काय होतं की त्यांची जी काही व्हेलॉसिटी असते ती वाढते आणि जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो काय होतो, कमी होतो. तर यामध्ये आपल्याला एवढंच बघायचंय की जे काही बॅलेट डान्सर आहे ते जेव्हा ते रोटेशन परफॉर्म करते तिथे मोमेंट ऑफ इनर्शिया एकदा इन्क्रीज होतो आणि व्हेलॉसिटी डिक्रीज होते. म्हणजे दोघांचं इन्व्हर्स प्रपोर्शन आहे ते बघायचं आपल्याला. अँग्युलर मोमेंटमचा काय होतं बॅलेट डान्सर आणि स्विमिंग पूल मध्ये ते आपल्याला यामध्ये बघायचं होतं. मग काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा ती काही रोटेशन परफॉर्म करते तेव्हा पाय टेकून ती कंटिन्युअसली रोटेट होते. पण एक स्टेप अशी येते की दुसरा तो जो पाय असतो तो काय करते, दुसऱ्या पायावरती ठेवते ती, इथे ठेवते ती आणि कंटिन्युअसली रोटेशन घेत चालते. आणि दोन्ही हात कसे असतात, पहिले असे असतात, नंतर ती जवळ करून घेते. जवळ केल्यानंतर काय होतं, जेव्हा ती दोन्ही हात जवळ करते तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो काही असतो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. आणि जे काही रोटेशन असतात म्हणजे व्हेलॉसिटी ओमेगा ती काय होती, इन्क्रीज होती. कशासाठी, बॅलेट डान्सरसाठी. तसंच डायव्हिंग इन स्विमिंग पूल. तर स्विमिंग पूल मध्ये एक काही असा उंचावरती पूल बांधलेला असतो आणि इथे खाली वॉटर असते, त्यावर ना इथे खाली उडी मारायची असते. तर इथे एक आपण पर्सन दाखवलेला आहे. हा पर्सन जेव्हा अशा पोझिशनला असतो, त्याने जर अशी उडी मारली डायरेक्ट तर त्याला अशा पोझिशनला तो उडी नाही मारू शकत. पण तो काय करतो, एका पोझिशनला येतो, हात वरती करून खाली उडी मारतो. पण जेव्हा की तो एका पर्टिक्युलर पोझिशनला येतो तिथे काय करतो, तो त्याचे हात आणि पाय एकमेकांना बेंड करतो, तिथे सर्क्युलर एक फॉर्म करतो, सर्कल एक फॉर्म करतो आणि त्याच्या तसंच तो खाली इथे पाण्यामध्ये उडी मारतो आणि इथे जवळ आल्यानंतर तो दोन्ही हात परत लांब करतो आणि या पाण्यामध्ये गेल्यानंतर तो परत काहीतरी अंतरापर्यंत पोहोच जातो. तर इथे काय होतं, जेव्हा तो इथे असतो कुठे पुलावरती, तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, जेव्हा तो असे हात वर करतो तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा वाढलेला असतो आणि त्यांनी काही व्हेलॉसिटी त्याला स्टार्टिंगला नसते. पण जेव्हा तो एका मिड स्टेजला जातो, मिड स्टेजला गेल्यानंतर त्याचे हात आणि पाय एकमेकाला बेंड्स करतो आणि अशी रोटेशन मध्ये उडी मारतो. तर रोटेशन मध्ये उडी मारल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी वाढते आणि जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया तो काय होतो, कमी होतो. यामध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन काय आहे. म्हणून L इज I ओमेगा यामधनं आपण सांगू शकतो. बरोबर आहे. आता यानंतर आपण बघू रोलिंग मोशन. Let us discuss about the rolling motion. First of all, what is rolling motion? Rolling motion, it is the combination of translational motion and rotational motion. For example, त्याचं एक्झाम्पल बघू आपण. डेली लाईफ मध्ये आपण त्याचं एक्झाम्पल बघतो की जेव्हा आपण एखादा ड्रम असतो, पाण्याचा ड्रम, सर्क्युलर ड्रम मोठा, तो आपण त्याला जर रोटेट केला एखाद्या स्लोपवरनं जर त्याला रोटेट केला तर त्याला ट्रान्सलेशनल मोशनही असते आणि रोटेशनल मोशनही असते. बरोबर. तर रोलिंग मोशन काय आहे, ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, अशी डेफिनेशन देऊ शकता. व्हॉट इज रोलिंग मोशन असं जर क्वेश्चन विचारलं तुम्हाला तर तुम्ही काय लिहिणार, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. तर त्यासाठी आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जीचं एक डेरिव्हेशन बघायचं आहे रोलिंग मोशन साठी. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर टोटल कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन. तर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट रोलिंग मोशन कशाचं कॉम्बिनेशन आहे, ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन. तर ट्रान्सलेशनल मोशन साठी जी काही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, ट्रान्सलेशनल मोशन साठी कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 1/2 mv². आणि रोटेशनल मोशन मध्ये जी काही कायनेटिक एनर्जी ती कशी लिहितो आपण, 1/2 I ω². बरोबर. माहिती लिहिलंय आपण काय, वी नो दॅट द कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन इज इक्वल टू 1/2 I ω². देन आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी, आता रोलिंग मोशन आहे कशाचं कॉम्बिनेशन आहे, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. मग ज्या आपल्याला एनर्जी भेटलेल्या आहे कोणत्या
एक रोलिंगची रोटेशनलची भेटली आणि ट्रान्सलेशनलची भेटते. मग त्यांचे आपण कॉम्बिनेशन करून ओव्हरऑल टोटल कोणती रोलिंग मोशनची आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकतो. बरोबर. मग E इज इक्वल टू दोन्ही एनर्जीचं आपण कॉम्बिनेशन केलेलं. E इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 I ओमेगा स्क्वेअर. बट V इज इक्वल टू R ओमेगा आपल्याला माहिती आहे. V इज इक्वल टू R ओमेगा. त्या फॉर्म्युलेनुसार आपण ओमेगाची व्हॅल्यू काय लिहू शकतो? ओमेगा इज इक्वल टू V डिवाइड बाय R. बरोबर ना. ओमेगा इज इक्वल टू आपण V डिवाइड बाय R लिहू शकतो. मग या इक्वेशन मध्ये ओमेगा इज इक्वल टू V डिवाइड बाय R जर पुटअप केलं पण ओमेगाचा स्क्वेअर असल्या कारणाने इथे V स्क्वेअर होईल, इथे R स्क्वेअर होईल. बरोबर. मग काय इक्वेशन भेटेल? 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 I इंटू V स्क्वेअर डिवाइड बाय R स्क्वेअर. बट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द रेडियस ऑफ गॅरेशियम mk स्क्वेअर I इज इक्वल टू mk स्क्वेअर. जर रेडियस ऑफ गॅरेशियमचा तुम्ही फॉर्म्युला बघितला ते फॉर्म्युला जर रिअरेंज केलं आपण तर आपल्याला I इज इक्वल टू mk स्क्वेअर हे भेटतं. तुम्ही वाटलं त्या रेडियस ऑफ गॅरेशियम कन्सेप्ट ओपन करून बघा, त्यामध्ये आपण घेतलेलं आहे. मग काय भेटेल आपल्याला नेक्स्ट इक्वेशन? 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 mk स्क्वेअर इंटू V स्क्वेअर डिवाइड बाय R स्क्वेअर. V स्क्वेअर डिवाइड बाय R स्क्वेअर. बरोबर. मग त्यानंतर काय होणार की यामध्ये काय आहे mv स्क्वेअर आणि यामध्ये सुद्धा mv स्क्वेअर आहे. मग आपण जो काही mv स्क्वेअर आहे तो काय करणार आहे ब्रॅकेटच्या ओव्हरऑल आपण तो कॉमन काढून घेऊ. तर ब्रॅकेटमध्ये काय काय राहील? E इज इक्वल टू हा 1/2 mv स्क्वेअर हा जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये 1 राहील. बरोबर. मग इथे 1/2 mv स्क्वेअर कॉमन काढला तिथे काय राहील? k स्क्वेअर डिवाइड बाय R स्क्वेअर. मग आपल्याला ओव्हरऑल इक्वेशन काय भेटेल? टोटल कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग मोशन इज गिवन बाय E इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 mv स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. तर याच्यामध्ये आपण कशापासून बघितलं? आपण काय काय केलं? जी काही कायनेटिक एनर्जी होती रोलिंगची रोटेशनची आणि एक कायनेटिक एनर्जी होती ट्रान्सलेशनची, दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि फायनली आपल्याला कशाचं इक्वेशन भेटलं? 1/2 mv स्क्वेअर प्लस 1 k स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. कशाचे इक्वेशन झाले? टोटल कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग मोशन. तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे आता नाउ रोलिंग ऑन इनक्लाइन्ड प्लेन. जसं इनक्लाइन्ड प्लेन आपण भरपूर लेक्चरलाही तुम्हाला सांगितलंय. इनक्लाइन्ड प्लेन म्हणजे एखाद्या उतारावरती एखाद्या स्लोप वरती जेव्हा इथे एखादी बॉडी रेस्ट केलेली असते, एखादी बॉडी एका पोझिशनला आहे, या टॉप पोझिशनला आहे, या टॉप पोझिशन जर आपण ती बॉडी जर इथे सोडली पॉइंट ए ला जर ठेवल्यानंतर ती कुठे येणार आहे? पॉइंट बी ला येणार. बरोबर. म्हणजे हा जो स्लोप असतो जेव्हा बॉडी अशा स्लोप मध्ये टॉप सरफेसहून बॉटम सरफेस कडे येते याला म्हणायचं इनक्लाइन्ड प्लेन. या प्लेनला कोणतं प्लेन म्हणायचं? इनक्लाइन्ड प्लेन. बरोबर. पण जेव्हा टॉप सरफेसला असेल तिथे त्या बॉडीला कोणती एनर्जी असेल? पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा ती बॉडी रोटेशन परफॉर्म करेल त्याला कायनेटिक एनर्जी असेल. तर पोटेन्शियल एनर्जी मीन्स द एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन. जे काही पोझिशन आहे पोटेन्शियल एनर्जीचा पी आणि पोझिशनचा पी यावरून लक्षात ठेवायचं. पोटेन्शियल एनर्जी मीन्स द एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन. पोझिशनमुळे जी एनर्जी होती त्याला पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी द एनर्जी ड्यू टू इट्स मोशन. बरोबर. तरी तर इनक्लाइन्ड प्लेन कशाला म्हणायचं समजलं तुम्हाला? त्यानंतर यासाठी आपल्याला लिनियर एक्सेलरेशन और लिनियर व्हेलॉसिटी यासाठी आपल्याला दोन डेरिव्हेशन फाइंड आउट करायची. तर यासाठी आपल्याला पहिले माहिती आहे वी नो दॅट जी काय आपण टोटल कायनेटिक एनर्जी बघितली आहे रोलिंग मोशन साठी. काय बघितली आपण? टोटल कायनेटिक एनर्जी कॅपिटल E इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. बरोबर. ती आपण इथे लिहून घेतली. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. जी काय आपण बॉडी घेतली त्याची पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. दोघांची इक्वल टू प्रपोर्शन मध्ये लिहून घेतलं दोघे. बरोबर. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh. आणि आपल्याला कायनेटिक एनर्जी तर माहिती आहे. बरोबर. मग mgh जर पुटअप केलं की आपण पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. याला काय केलं? इक्वेशन नंबर 1 दिलं. बरोबर. पण दोन्ही साईडला m असल्या कारणाने काय होणार? एकमेकाला कॅन्सल करणार आहे. आणि आपल्याला एक्सप्रेशन कसं काढायचं होतं? एक व्हेलॉसिटीचं काढायचं आहे, एक एक्सेलरेशन साठी फाइंड आउट करायचं. तर यावरनं आपण इझिली व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. यावरनं हा v स्क्वेअर आहे, हा v स्क्वेअर जर या साईडला ठेवला तर 1 प्लस k स्क्वेअर हे मल्टिप्लायला आहे म्हटल्यावर एक्झॅक्टली याच्या डिनॉमिनेटरला जाणार. बरोबर. मग gh ट्वाइस gh डिवायडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर. आता 2 कुठून आला?
जो काही 1/2 चा 2 होता हा GH ला मल्टिप्लाइडला जाईल, ट्वाइस GH डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतरून जर दोन्ही साईडला स्क्वेअर केले तर काय भेटेल आपल्याला, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ट्वाइस GH डिवाइडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. जसं की आपण फर्स्ट और सेकंड लेक्चरला डिस्कस केलं होतं कायनॅमेटिकल इक्वेशन्स, तुम्हाला सांगितले होते मी पीपीटी वरती आपण लेक्चर घेतलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला 3 कायनॅमेटिक इक्वेशन सांगितलेले आहे. तर त्यामधलं आपल्याला थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन यूज करून आपल्याला ऍक्सेलरेशन साठी फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एच. तुम्हाला जर नसेल माहिती, तुम्ही जर आतापर्यंत हा आपल्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट आहे, तर आज आपलं चॅप्टर संपणार आहे. तर पूर्ण तुम्ही चॅप्टर जेवढे आपण एक्सप्रेशन घेतले आहे तेवढे एक्सप्रेशन एका बुक मध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला बघताना काही प्रॉब्लेम येणार नाही, लगेच तुम्हाला सापडेल. कायनॅमेटिकल इक्वेशन्स आपण सेकंड लेक्चरच घेतलंय, फर्स्ट या सेकंड लेक्चरला. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एच. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, यू स्क्वेअर इज इक्वल टू 0 काय येईल की तेव्हा जेव्हा बॉडी इनिशियली होती, टॉप पोझिशनला होती, रेस्ट पोझिशनला होती. मग रेस्ट पोझिशनला असल्या कारणाने जो काही यू आहे तो काय आला, इथे 0 पुटअप होणार आहे, म्हणून यू इज इक्वल टू 0 पुटअप केलाय. मग काय भेटेल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एच. बट व्ही स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, व्ही ची व्हॅल्यू काय आहे आपली ट्वाइस GH डिवाइडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. दोन्ही साईडचा 2 एकमेकाला काय करणार, कॅन्सल करणार. मग काय होईल, GH डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू AS. बट फ्रॉम ट्रायंगल ABC, मग ट्रायंगल ABC वरनं आपण साइन थिटा लिहू शकतो. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, अपोजिट साइड H अपॉन हायपोटेनियस S. मग याच्यावरनं आपण H ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. H इज इक्वल टू काय आला, S साइन थिटा. देअरफॉर H इज इक्वल टू S साइन थिटा. आणि जे काही वरचं इक्वेशन आहे आपलं GH डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू AS, यामध्ये H ची व्हॅल्यू पुटअप करून देणार आपण. हे बघा इथे न्यूमरेटरला G इंटू S साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू AS. मग ह्या साईडचा S आणि ह्या साईडचा S एकमेकाला काय करणार, कॅन्सल करणार. मग फक्त इकडे काय राहील, ऍक्सेलरेशन. आणि आपल्याला कशासाठी फाइंड आउट करायचं होतं, ऍक्सेलरेशन साठीच फाइंड आउट करायचं होतं. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, G साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. तर यामध्ये रोलिंग ऑन इन्क्लाइन्ड प्लेन, यामध्ये आपल्याला 2 इक्वेशन बघितले, एक व्हेलोसिटी साठी बघितलं आणि एक ऍक्सेलरेशन साठी बघितलं. जसं की आपण नेक्स्ट चॅप्टर आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा चालू करणार आहोत. तर हे जे लेक्चर आहे आजचा आपण तुम्ही आपल्या कॉलेजच्या चॅनललाही बघू शकता आणि माझ्या चॅनललाही बघू शकता. जर यामध्ये काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, आपण त्यावरती परत पुढच्या लेक्चर मध्ये आपण ते डिस्कस करू. ओके, थँक्यू.